नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, मी 2 दिवस व्हिडिओ केला नाही. त्या मागचं एक कारण आहे. कारण जे काही घडतंय याचा शेवट काय होणार याचा अंदाज मला लागलेला होता. तर तुम्ही म्हणताल काय घडतंय, तर मित्रांनो, अक्षरशः महाराष्ट्रातली जनता ही वेड्यात निघालेली आहे. सर्व महाविकास आघाडीचे लोक खुश होते की आता अजितदादा राजीनामा देतील. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यामध्ये ह्या पूर्ण प्रकरणातली हवा काढून घेतली. ज्यांना FIR कळत नाही त्यांनी यावर बोलू नये. बरोबर आहे. कारण मित्रांनो, त्या FIR मध्ये पार्थ पवारांचं नावच नाहीये. महाराष्ट्रातल्या किती शहरांमध्ये असे सरकारी भूखंड, किती राजकीय लोकांनी हडप केलेले आहेत, अजून किती आरक्षित आहेत, अजून किती सरकारच्या ताब्यात आहेत, याचं ऑडिट होऊन संपूर्ण महाराष्ट्राला समजलं पाहिजे. प्रत्येक शहरातल्या जनतेला समजलं पाहिजे की आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये किती सरकारी जागा आहेत. हा एक नवीन विषय समोर आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या, 14 करोड जनतेच्या. मित्रांनो, बाप से बेटा सवाई. पार्थ पवारांनी हे जमीन घोटाळ्याचं, भूखंडाचं, श्रीखंडाचं कार्यक्रम केला आणि अजितदादाला काही माहित नाही, काही माहित नाही. आपण मुलांना 1000 रुपयाचा शर्ट आणला तर त्याला 3-3दा विचारतो, हे किती रुपयाचा शर्ट आहे, बाप म्हणून. आणि हा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा 1800 कोटीची जमीन, महार वतनाची जमीन 300 कोटीमध्ये सौदा करतो आणि वडिलांना काही माहित नाही. कानावर हात ठेवले अजितदादांनी. हे पचनी पडलंय महाराष्ट्रातल्या जनतेला. बड़े बाप का बड़ा बेटा, ऐसी बड़े बड़े कारनामे तो हर शहर में होती है. आणि अजितदादांसाठी 300 कोटी ही चिल्लर गोष्ट आहे असं काल दमानी आताही सांगितलं. कारण ज्या माणसाला 75 हजार कोटी रुपयाचा ज्यांच्यावर ठपका याच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लावला, त्यांनाच 3ऱ्या त्या 4थ्या दिवशी या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री केलं. पुन्हा एकदा अजितदादांना क्लीन चिट. पुन्हा पार्थ पवार सुटणार. आणि या पार्थ पवारांनी वडिलांच्या नावाचा वापर करून, अजितदादांच्या नावाचा वापर करून अधिकाऱ्यावर प्रेशर आणून केलेलं हे कटकारस्थान आहे का? 2 व्यवहार आता पुढे आलेले आहेत. एक 40 एकराचा आणि एक 4 एकराचा. महाराष्ट्रातली जनता हे सगळं सुन्न होऊन ऐकते. मित्रांनो, अजितदादा ज्या पद्धतीने काल प्रेस कॉन्फरन्सला आले की सर्वांना वाटलं की आता अजितदादा घोषणा करणार
की जोपर्यंत पार्थ पवार निर्दोष सुटत नाही, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत मी पदापासून दूर होत आहे, कदाचित अशी घोषणा करतील असा अंदाजा पत्रकारांचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा. पण अजितदादांनी तर काल वेगळाच खेळ केला. त्यांनी सांगितलं की व्यवहाराचा रद्द झाला, विषय संपला. आता पार्थ पवार काही संबंध नाही असं तर सर्वच सांगतात की पार्थ पवारांनी आपले पूर्ण सहीचे अधिकार दिग्विजयला दिले. हा दिग्विजय कोण? पार्थ पवारचा मामे भाऊ. मित्रांनो, आज एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला जर रजिस्ट्री ऑफिस मध्ये गेलं तर त्याला तिथला व्यवहार समजायलाच 2-4 दिवस जातात. इथं तर 1 दिवसात लगेच मंजुरी, लगेच त्याला कोट्यावधी रुपयाचा जो काही भरणा करावा लागतो तो माफ. त्या राजकारणी लोकांना सगळं काही माफ आहे. आणि हे सगळं काही घडतंय या महाराष्ट्राच्या नाकावर टिचून पुन्हा ताठ मानणं. निवडणुकीत आता मतदान मागायला येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या की माझा मुलगा निर्दोष आहे, मी माझा याचा काडीचा संबंध नाही. आधी तर त्यांनी सांगितलं की मला 3-4 महिन्यापूर्वी हे घटना कानावर आली होती, पण नंतर सांगितलं की आता सांगतात की दोषी कुणीही असो त्याला सोडणार नाही. सगळं तर सगळं सोडून दिलेलं आहे, सगळं तर जिकडं तिकडं मिटवलेलं आहे. सगळं काही आता रितशीर अजितदादांना पुन्हा एकदा क्लीन चिट मिळालेली आहे. आणि हे यांनी किती जरी प्रयत्न केला की या प्रकरणामध्ये अजितदादांचा राजीनामा घ्यायचा, पण मित्रांनो अजितदादा राजीनामा देणार नाही हे 100% सांगतो. तू कर मारल्याने मी करतो रडल्याने म्हणल्यासारखं कोणीही माझ्या नावाचा वापर करू नये अशी काल जाहीर तंबी. कोणी जर चुकीचं काम करणार असेल तर संविधानाच्या विरोधात, पुन्हा यांच्या अंगातला संविधान शाहू फुले आंबेडकर जागा झालेले, पुन्हा त्यांच्याबद्दल पुळक्याची भाषा यायला लागलेली. ज्या दलित समाजाच्या तोंडचा घास काढून घेऊन एका बिल्डरच्या खिशात घालण्याचा हा जो झालेला कटकारस्थान आहे, 1800 कोटीची जमीन, 40 एकर, फक्त 300 काहीतरी 295 कोटीमध्ये काहीतरी व्यवहार व्हायला लागला. लोकांना समजत नाही. मित्रांनो, आता महाराष्ट्रातली जनता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असं एक माझं सर्वसामान्य मत आहे. कारण अत्यंत हे चीड आणणारी गोष्ट आहे. 300 कोटीचा व्यवहार अवघ्या 500 रुपयाच्या बॉन्डवर उरकून मोकळा. कारण त्यांचे वडील अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, हे जर असंच चालत राहिलं तर या महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला काही फार वेळ लागणार नाही अशी जनता बोलते आहे. कारण दरवेळेस क्लीन चिट, दरवेळेस क्लीन चिट. आता पुन्हा अजितदादा 2-4 दिवस मौन धरतील, प्रायश्चित्त घेतील, पुन्हा यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यावर जाऊन 1 दिवस बसतील. झालं, जिकडे तिकडे सगळं काही शांत.
पुन्हा हीच महाराष्ट्रातली जनता अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणून निर्लज्जासारखं त्यांच्या घोषणा देत फिरतील. हे बाहेर आलं म्हणून ठीक आहे, आणि हे जर बाहेर आलं नसतं तर आज 1800 कोटीचा भूखंड फक्त 300 कोटीत फक्त 500 रुपयाच्या बॉन्डवर फक्त 30,000 भरून या लोकांनी हडप केला असता. पूर्वी प्रमोदजी महाजन म्हणायचे की भूखंडाचं श्रीखंड कुणी कुणी खाल्लं, तो शब्द आज मला आठवतो मित्र. त्याच अमेरिका कंपनीवर हा एक आरोप झाला तर लगेच दुसरा आरोप झालेला आहे 4 एकरचा. आणि काल संध्याकाळी घोषणा करून टाकली की दोन्ही प्रकरण हे रद्द केलेले व्यवहार. का तर त्यांना समजून चुकलेलं आहे की आता जनता विचारणार आहे ज्या मीडिया कंपनीचं भाग भांडवलच 1 लाख रुपये, या कंपनीमध्ये 2 सदस्य, एक पार्थ अजित पवार आणि दुसरा दिग्विजय अमरसिंह पाटील. पार्थ पवारचं भाग भांडवल 99%, दिग्विजयचं भाग भांडवल 1%, म्हणजे फक्त 1,000 रुपये आणि त्यांचं 99,000 रुपये. एवढ्या भाग भांडवलावर यांनी 300 कोटीचा व्यवहार केलेला आहे. हे 300 कोटी रुपये आणले कुठून? मित्रांनो, 1-2 दिवस अगोदर हेच अजितदादा व्यासपीठावरून सांगत होते शेतकऱ्यांना की दरवेळेस फुकट फुकट फुकट. आता तुम्ही फुकट लागताय त्याचं काय? आज पुण्यामध्ये फक्त एकच नाव चालतं, ते म्हणजे अजितदादा पवार आणि भूखंड. पूर्वी लोक असं गमतीने म्हणायचे की शरद पवार साहेब ज्या हेलिकॉप्टर मधून महाराष्ट्रात चक्कर मारायचे, त्यास वरून खाली नजर द्यायची तर त्यांची नजर त्या लवासाच्या त्या जमिनीवर पडली. वरून शोधतात म्हणजे ते कुठं कुठं भूखंड आहे. असा हा पवार घराण्याचा इतिहास जर भूखंडाच्याच भोवती फिरणार असेल तर ही महाराष्ट्रातली जनता हतबल. आणि त्या आपल्या बच्च्याला पाठीशी घालण्यासाठी सुप्रियाताई सुळे आत्यासमोर आल्या. आत्यांनी नात्याचं कर्तव्य बजावलं. नात्याच्या भावनेतून, प्रेमाच्या भावनेतून माझा पार्थ असं कधीही करू शकणार नाही, अजून लहान आहे. अरे वा वा, छान. महाराष्ट्रातली जनता एवढी दूधखुळी आहे. माझं तर स्पष्ट मत आहे मित्रांनो की ही राष्ट्रवादी काँग्रेसची जे 2 शकलं आहेत हे फक्त जगाला दाखवण्यासाठी आहेत. हे सगळं एक आहे. हे राजकारण सगळं एक बाहेरून आणि एक आतून मिळून या महाराष्ट्राला हा पवार परिवार खेळवतोय. तुझ्या अंगावर आलं तर मी अंगावर घेतो, माझ्या अंगावर आलं तर तू अंगावर घे. या पद्धतीने हे आरोपांची राख रांगोळी करायची, जिकडे तिकडे प्रकरण मिटवायचं, जमिनी हडप करायच्या. आणि यामध्ये मी तुम्हाला आज सांगतो, यामध्ये काही होणार नाही. महाराष्ट्राची जनता कितीही ओरडू, कितीही आंदोलन करू, काहीही होणार नाही. जसं 75,000 कोटीत काही झालं नाही, तसं ह्या 300-400 कोटीत तर काहीच होणार नाही. पुन्हा पहिल्यासारखं लोक विसरून जातील. पुन्हा अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ. खरं तर पार्थ पवारचं नाव स्वार्थ पवार ठेवायला पाहिजे. स्वार्थ अजित पवार, कारण जिथं बघावं तिथं स्वार्थच आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रात सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता या चविष्ट वर्णन करते फक्त याचं. अरे शेवटी तुम्ही आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. आपल्याला माहिती, त्यांनाही माहिती आहे. 2 दिवस बोलतील, पुन्हा शांत राहतील. आणि काल ज्या पद्धतीने अजितदादांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी रिंगण करून प्रेस कॉन्फरन्स दिली, त्यामधून संदेश असा दिला महाराष्ट्राला की अजितदादा काही करू, आम्ही अजितदादांच्या पाठीचे आहोत. मित्रांनो, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच विचार करावा लागणार आहे.
आणि माझा असा अंदाज आहे की 100% झटका अजितदादा पक्षाला म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला बसल्याशिवाय राहणार नाही, असा माझा एक 100% अंदाज आहे. कारण विरोधकांना हे आयतं कोलीत मिळालेलं आहे. हे आयतं कोलीत विरोधक सोडणार नाही. 100% हा विषय या निवडणुकीत लावून धरला जाईल आणि या महायुतीला याची 100% फळं भोगाल. कित्येक ठिकाणचे महापौर यांचे जातील, कित्येक ठिकाणचे नगराध्यक्ष यांची जातील, कित्येक ठिकाणचे सरकार थोडक्यात यांची पडतील, असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे. पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा रत्नाकर औसेकर YouTube चॅनल. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.